हे बघा आपण आलेलो आहे वाकण फाट्याजवळ. कच नंबर यार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. सुंदर व्ह्यू आहे यार. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाण आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो बघा, आत्ता आहे आपला हा सेकंड एपिसोड या संपूर्ण तामिनी घाटाच्या सिरीजचा. आणि आता तामिनी घाटाकडे आपण पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आहे. आपण नागोठण्यापर्यंत आपला पहिला एपिसोड संपवलेला. तुम्ही जर बघितला नसेल तर आपला हा मागचाच एपिसोड आहे, या व्हिडिओच्या एंड स्क्रीनवर टाकून देईल, जाऊन नक्की चेक करा. तर आता नागोठण्यापासून तामिनी घाटाची काय अवस्था आहे, तामिनी घाटाचं सौंदर्य कसं आहे, या संपूर्ण गोष्टी आपण अनुभवूयात. तर हा बघा आपला मुंबई गोवा हायवे. आणि आता आपण पुढे चाललोय तामिनी घाटाकडे. आणि ही गाय आपल्याला भेटायला आली आहे इकडे. कशी घासते मानेला. मानेला खाज आली ना की या कठड्यांचा त्यांना खरंच खूप चांगला फायदा होतो. लाजली मला बघून. मित्रांनो सेकंड एपिसोडला झाली आपल्या सुरुवात. आणि राईड एकदम फर्स्ट क्लास चालू आहे. आत्तापर्यंतची राईड एकदम मस्त. 95 ते 96 किलोमीटरची राईड आपली पहिल्या एपिसोडला झाली. आणि ह्या एपिसोडला आपली राईड होणार आहे जवळपास 50 ते 55 किलोमीटरची. कारण ह्या राईडमध्ये आपण नागोठण्यापासून थेट जाणार आहोत तामिनी घाट पीक पॉईंटजवळ. त्यामुळे हे टोटल डिस्टन्स असेल 50 ते 55 किलोमीटर. आणि या राईडमध्ये पण खरंच खूप मजा येईल, कारण तुम्हाला मुंबई गोवा हायवे पण थोडासा बघायला भेटेल. आणि त्यानंतर तामिनी घाटाचं जे सौंदर्य आहे ते सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. तर हे बघा आपण आलेलो आहे वाकण फाट्याजवळ. आणि इकडून पाली आहे 8 किलोमीटर, खोपोली आहे 48 किलोमीटर. आणि आपल्याला पण आता ह्याच वाकण फाट्यावरनं जायचं आहे. मुंबई गोवा हायवे टाटा बाय बाय. आपण चाललो आहे आता तामिनी घाटामध्ये. आणि इकडेच मला वाटत होतं कुठेतरी नाश्ता करावा. बघतो आता इकडेच कुठेतरी थांबतो आणि नाश्ता वगैरे करून आपण पुन्हा आपली राईड कंटिन्यू करूयात. पुन्हा झालेली आहे आपल्या राईडला सुरुवात. आणि मस्त नाश्ता करून झाला आहे. 8:52. इथून खोपोली 46 किलोमीटर आणि पाली 8 किलोमीटर. आणि पालीच्या इथूनच आपल्याला राईड टाकून जायचं आहे, ते म्हणजे सरळ तामिनी घाटामध्ये. तर मित्रांनो तुम्हाला मी रेकमेंड करतो इकडची हॉटेलं, कारण ही जी वाकण फाट्याजवळ हॉटेल आहेत ना ती खरंच खूप स्वस्त पण आणि खूप मस्त हॉटेल्स आहेत. कारण मी 60 रुपयामध्ये आता ना तुम्ही बघितलं असाल वडा सांबार घेतला, सिंगल वडा, 2 पाव सांबार आणि एक चहा तर इकडचा तुम्ही जरूर ट्राय करा. तो तुमच्यासाठी खास रेकमेंड करतो मी, कारण चहाची जी टेस्ट आहे ना मित्रांनो, क्लासिक चव. एवढी मजा आली ना चहा पिऊन. एकदम अशी मलाईदार सरसरीत रसरशीत अशी चहा. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि ही बघा आपल्या बाजूला वाहते ती अंबा रिव्हर. तुम्हाला दिसत असेल थोडी थोडी सूर्याच्या त्या किरणांनी अशी थोडी चमकते नदी मस्त. आणि हा आपला घाटाचा रस्ता आहे पूर्ण. पालीला जाईपर्यंत आपल्याला असाच रस्ता मस्त लागतो. टर्न्स वगैरे पण खरंच खूप मस्त आहेत. काय काय मध्येच ब्लाइंड स्पॉट पण येतात, त्यामुळे आपल्याला गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे. वज्रोली जवळ आलोय आपण. असे सुपर कूल टर्न्स आहेत ना, मजा येऊन जाते यार. जेव्हा तुम्ही घाटामध्ये ओव्हरटेक वगैरे करत असाल ना तेव्हा खरंच सांभाळून करा. ब्लाइंड स्पॉटवरती चुकून पण ओव्हरटेक करायला जाऊ नका, कारण इथे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस 100% असतात. आणि ह्या बघा माकड रस्ता क्रॉस करतोय. आणि इकडे बरीच सारी माकडं तुम्हाला दिसतील. हे बघा इकडे तर फॅमिली आहे. आणि माझं मीटरकडे लक्षच गेलं नाही. राईड बघा 102-103 किलोमीटरची राईड पण होऊन गेली. तर 100 किलोमीटर आपले कंप्लीट झालेत पहिले. आता इथे मगाशी हॉटेल दुर्वांकूर गेलं. ते हॉटेल बघून मला लगेचच आठवण झाली ती म्हणजे आंबोलीची. कारण आंबोलीमध्ये जो मी स्टे केलेला तो हॉटेल दुर्वांकूरमध्येच होता.
वाव मित्रांनो, हा डोंगर बघा समोरचा, हाच आहे आपला पाली बल्लाळेश्वरचा डोंगर. काय सुंदर दिसतोय बघा. आणि हे जे ढग आहेत ना, ढग ते या डोंगराच्या खाली लोळत आहेत. एकच नंबर यार. इकडून आहे पाली बल्लाळेश्वर देवस्थान. तर आपण इकडेच थांबून एकदा मॅप चेक करूयात. आपल्याला इकडूनच राईड घ्यायला सांगितलं आहे गुगलने. इथून समथिंग 36 किलोमीटर आहे तामिनी घाट. तर आता आपण ह्या पाली बल्लाळेश्वरच्या इकडूनच जाऊयात. बाप्पाचं साईड बाय साईड दर्शन घेऊयात लांबूनच. तुमच्यासाठी नक्कीच मी एकदा अष्टविनायक राईड घेऊन येईन आणि ती पुन्हा 2 दिवसाचीच असेल. तर तुम्ही मला सांगा कमेंट करून, तुम्हाला अष्टविनायक राईड बघायला आवडेल का? आणि आवडत असेल तर संपूर्ण दर्शनासहित मी तुम्हाला मोटो लॉगिंग तुमच्यासमोर सादर करेन. पालीच्या बाप्पाचं प्रवेशद्वार श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर्फे गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, लांबूनच बाप्पाचं आपण दर्शन घेतले. आणि मागच्या वेळी मी समथिंग इकडेच नाश्ता केलेला. इकडे पण भजी वडा या गोष्टी मस्त मिळतात. चला आता बाप्पाच्या दर्शनाने मस्त फ्रेश फ्रेश वाटते. आणि ह्यापेक्षा अजून चांगली रिफ्रेशमेंट आपल्याला पुढे मिळणार आहे, ती म्हणजे ह्या तामिनी घाटाच्या सौंदर्याने. बाप्पाच्या मंदिरापासून तामिनी घाटाचं टोटल अंतर आहे 35 किलोमीटर. ह्या रस्त्यांवर ना काळजी आपल्याला काय घ्यायची आहे की आपलं लक्ष जे आहे ते कंटिन्युअस रस्त्यावरतीच असलं पाहिजे. कारण इकडून क्रॉस होणारी जनावरं पण असतात, छोटी छोटी. मुंगूस झाला, त्यानंतर असेच सरपटणारे साप, असे बरेच जनावरं इकडून क्रॉस होत असतात. कारण जंगली एरिया आहे, त्याच्यामुळे छोटे छोटे प्राणी हे आपल्याला आढळणारच इकडे. फक्त त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. कुत्रे वगैरे पण झाले, मध्ये मध्ये रस्ता क्रॉस करतात. मोटो लॉगिंग चालू आहे, तुमच्यासोबत जो संवाद चालू आहे तो तुम्हाला आवडतोय किंवा तो तुम्हाला इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, कमीत कमी एवढा रिस्पॉन्स तरी मला द्या कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून मला पण समजेल की मी कुठे चुका करतोय, की माझी जी मोटो लॉगिंग चालू आहे ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचते. तुमच्याकडून काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही मला देऊ शकता. बाकी या रस्ता बघा यार, प्रेमात पडायला झालं या रस्त्याच्या प्रेमात. आणि मित्रांनो, घाटाला झाली आहे सुरुवात. अँड वी आर लिनिंग अवर रॉकी. आणि एक मित्रांनो, यमा एरॉक्सचे जे टायर्स आहेत ते स्पेशली मला जास्त आवडलेले आहेत. कारण टायर साईजच तुम्ही बघा ना किती मोठी आहे आणि लिनिंगसाठी परफेक्ट आहे. अति तुम्ही झोपवू नाही शकत स्पोर्ट बाईकसारखे, बट मजा येईल तुम्हाला लिनिंगला एवढं नक्की. कारण असे फ्लॅट टायर्स नाही आहेत, साईडने असे कर्व आहेत. आणि कर्व असल्यामुळे काय होतं, लिनिंगला तुम्हाला ग्रिप भेटते. आणि त्याच्यामुळे या ग्रिपचा आपण चांगलाच फायदा घ्यायचा. अति फायदा नाही घ्यायचा, थोडा घ्यायचा. अति घेतला तर घसपटच जायला होईल. एक गाणं सादर करतो मित्रावरती. तुमच्या स्पेशल मित्राला हे गाणं नक्की रेकमेंड करा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांनो, तामिनी घाट आपल्यापासून अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर. तामिनी घाट पीक पॉइंट. बघितलंय कसे रस्त्यात बसून असतात. आता टपकला असता बिचारा, अर्जंट ब्रेक मारला म्हणून, आणि त्याने पण थोडी सतर्कता बाळगली. तामिनी घाटामध्ये मित्रांनो राईड करणं एकदम इझी आहे, एकदम इझी. खूप मजा येईल तुम्हाला. जर तुम्हाला बाईक रायडिंग आवडत असेल ना तर तामिनी घाटात नक्की या.
असं फुल एक्सपिरियन्स पर्सन पाहिजे अशी काहीच गरज नाही आहे. आपला स्पीड फक्त कंट्रोलमध्ये ठेवा. आणि मेन म्हणजे ही व्हाईट पट्टी दिसते तुम्हाला, ह्या व्हाईट पट्टीच्या ह्या साईडला आपली साईड आहे आणि त्या साईडला त्यांची साईड आहे. बस एवढं ध्यानात ठेवा आणि त्याच्यानुसार रूल फॉलो करून गाडी चालवा. बस ओव्हरटेकिंग सांभाळून करायची. काय काय जण असतात अतिशहाणे जे व्हाईट लेनच्या ह्या साईडला गाडी टाकतात, पण त्यांच्यापासून आपण थोडं सावध राहिलं पाहिजे. हॉर्न वगैरे मारा टर्निंगच्या वेळेला. जेव्हा तुम्हाला वाटतं आहे डाऊट की समोरून अचानक कोणी येऊ शकतं, त्यावेळेला हॉर्न देणं केव्हाही चांगलं. वाव यार काय रस्ते. इकडे पण तुम्ही बघू शकता मॅपमध्ये पूर्ण असे वळणाचे रस्ते आहेत. असा गेला असा आला, असा गेला असा आला. वा नागमोडी वळण आहेत. आणि इकडून दृश्य एक नंबर एक नंबर. आपण थांबूयात पुढे एका पॉईंटला, तिकडून तुम्हाला सौंदर्य पण दाखवतो निसर्गाचं. आणि हा डोंगर बघा काय भला मोठा आहे यार. सप्तशृंगी गड बघितलाय तुम्ही, त्या टाईपमध्येच आहे सेम. किंवा मग तुम्ही माळशेज घाट, हे दुसरं एक्झाम्पल. आणि हे बघा पावसाळ्याच्या वेळेला इकडे जे तुम्हाला स्टॉल दिसत आहेत ते मस्त भरलेले असतात. मका, मॅगी, वडापाव, भजी या सगळ्या गोष्टींनी पावसाळ्यात तामिनी घाट व्हिजिट करणं बनताही आहे बॉस, बनताही आहे. तामिनी घाटाचं सौंदर्य म्हणजे अप्रतिम. तर इकडून मी थोडासा स्पीड कमी करतो कारण इकडून आपल्याला सुंदर सुंदर दृश्य दिसणार आहेत मित्रांनो. कारण हे बघा यार काय सुंदर दृश्य. आणि इकडे ही माकडांची संपूर्ण सेना. बाय बाय. आणि इकडून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. आणि मित्रांनो हे तामिनी घाटातलं सुंदर दृश्य बघा. हा असा रस्ता आणि हे असे डोंगर दऱ्या आणि समोरून तो रस्ता दिसतोय, तिकडून आपण वरती आलोय. काय सुंदर व्ह्यू आहे यार. तर मित्रांनो तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपली पुढची व्हिडिओ असणार आहे तामिनीपासून मुळशीकडे. मुळशी पॅटर्न आपल्याला बघायचं आहे, मुळशीची जी नदी वाहते, डॅम, हा सर्व व्ह्यू आपल्याला एन्जॉय करायचा आहे. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.